यानंतर बातमी आहे नाशिकमधून भाजपाच्या दिनकर पाटील यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली जाते। महानुभाव पंथ वारकरी संप्रदायाची ही मागणी आहे। लोकसभा मतदारसंघामध्ये आता महायुतीची डोकेदुखी वाढणार का असा सवाल उपस्थित होतोय, कारण महानुभाव पंथ वारकरी संप्रदायाकडून मागणी केली जाते। महानुभाव पंथाचे सुद्धा ते राष्ट्रीय कार्य करतात आणि अशा या दृष्टीने जो अध्यात्म क्षेत्रामध्ये एवढं काम करू शकतो, तर आमचं ह्या तिन्ही तालुक्यामध्ये नवे नाशिक जिल्ह्यामध्ये महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय याचा मतदार खूप सारा आहे। आणि मग त्याचा उपयोग नुसता अण्णांनाच नव्हे तर अण्णांना जर उमेदवारी दिली तर त्याचा उपयोग देशात राज्यात सुद्धा होईल आणि म्हणून अण्णांना उमेदवारी द्यावी। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेच, परंतु या दोन्ही संप्रदायाच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघाची एक जागा भारतीय जनता पार्टीकडे मागते आहे आणि ती भारतीय जनता पार्टीनं दिल्यानंतर त्याचा खूप मोठा प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला फायदा होणार आहे। नाही, पाठिंबा मिळतो म्हणजे जनतेची भावना आहे, ती जनतेची भावना आहे का चांगला काम करणारा व्यक्ती म्हणून ते पाठिंबा देत आहेत। आणि भारतीय जनता पार्टीनेच निवडणूक लढवावी का लढवावी, तर 3 आमदार आहे भारतीय जनता पार्टीचे नाशिकमध्ये। महापालिकेचे 66 नगरसेवक होते, त्र्यंबकेश्वरमध्ये 20 नगरसेवक, दळवली कॅम्पमध्ये महापालिकेचे नगरसेवक। एवढी ताकद असताना मागे दोन्ही वेळा हेमंत गोडसेला भारतीय जनता पार्टीनेच निवडून दिलेले। मग जर भारतीय जनता पार्टीची एवढी ताकद आहे तर मग हेमंत गोडसे मागे का उभं राहा, भारतीय जनता पार्टीचा प्रश्न असतो, कार्यकर्त्यांचा जनतेचा हा प्रश्न आहे करा। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। किरण, भाजपच्या दिनकर पाटील यांना उमेदवारी द्या अशी मागणी आता केली जाते, त्यांना उमेदवारी मिळेल का? अवघ्या काही दिवसांनंतर लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत ते येऊन ठेपलेल्या आहेत आणि नाशिक लोकसभे मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर वेगवेगळे आतापर्यंत साधू महंतांनी नाशिक या लोकसभा मतदारसंघावरती दावा केलेला होता आणि त्यानंतर आता वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथांनी सुद्धा नाशिक या लोकसभा मतदारसंघावरती दावा केलेला आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की नाशिक लोकसभेचे जे खासदार आहेत गोडसे आता ते शिवसेना एकनाथ शिंदे गटात आहेत, पण या जागेवरती आता वेगवेगळ्या संघटना असतील आणि विशेष करून आध्यात्मिक संघटनांकडून दावा केला जातोय। नाशिक जिल्हा हा धार्मिक जिल्हा म्हणून ज्यात ओळखला जातो, त्यामुळे या नाशिक जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्हाला भाजपने संधी द्यावी अशा पद्धतीचं मागणी मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळे साधू महंतांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। खरं तर त्यानंतर आता वारकरी संप्रदाय जे एक मोठं संप्रदाय आहे, महानुभाव पंथ सुद्धा एक मोठा संघटना आहे, अशाच संघटनांकडून आता या नाशिक या लोकसभेवरती दावा केला जातोय। भाजपचे नेते दिनकर पाटील आणि वारकरी संप्रदाय महानुभाव पंथामध्ये सुद्धा ते काम करतात। खरं तर ही जागा दिनकर पाटील यांना द्यावी अशा पद्धतीची मागणी काल या दोन्ही संघटनांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे आणि त्या संदर्भात या सगळ्या या जागेसंदर्भात जे राज्याचे गृहमंत्री भाजपचे जे एक महत्वाचे नेते राज्यातले आहेत देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या संघटनांकडून पत्रव्यवहार केला गेलेला आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून काय एकूणच भूमिका किंवा निर्णय घेतला जातो हे आपल्याला पाहणं महत्वाचं असेल। जी किरण, मात्र जर दिनकर पाटील यांना जर उमेदवारी दिली तर त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं असतील? खरं तर अनेक जे आहे ते इच्छुक उमेदवार आहेत, वेगवेगळ्या पक्षाकडनं वेगवेगळ्या नेत्यांकडून नाशिक या लोकसभा मतदारसंघावरती दावा केला जातोय। दिनकर पाटील सुद्धा भाजपचे एक महत्वाचे नेते आहेत। मागच्या काही दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघात काम करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि कालच वारकरी संप्रदाय असेल, महानुभाव पंथ असेल, अजून काही संघटना आहेत, त्यांचं पाठिंबा मला आहे अशा पद्धतीचा दावा दिनकर पाटील यांनी केलेला आहे आणि लोकसभा निवडणूक हे खरं तर महायुतीच्या माध्यमातून हे लढलं जाईल अशा पद्धतीचे संकेत या तिन्ही पक्षाकडनं मिळत आहेत। आणि आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर ही जागा जी आहे ते शिवसेनेकडे आहे, त्यामुळे भाजप या जागेवरती दावा करेल का आणि जर भाजपकडे ही जागा गेली तर दिनकर पाटील हे भाजपचे कॅन्डिडेट असतील का, हे असे अनेक जे आव्हानं आहेत ते आहेत खरं तर दिनकर पाटील यांच्या समोर। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून काय भूमिका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असेल। जी अगदीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची डोकेदुखी वाढू शकते, कारण आता दिनकर पाटील यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली जाते।